जय शिवराय मित्रांनो राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या जवळजवळ सर्वच योजनांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी केवायसी प्रक्रिया आणण्यात आलेली आहे। पीएम किसान असेल किंवा इतर बऱ्याच साऱ्या योजना असतील, या प्रत्येक योजनांमध्ये बोगस लाभार्थ्याची ओळख पटवण्यासाठी, खऱ्या कामगारांची ओळख पटवून त्यांना पुढे लाभ देण्यासाठी केवायसी प्रक्रिया राबवल्या जात आहे। आणि अशी देशभरामध्ये राबवली जाणारी एक महत्त्वाची आणि मोठी योजना म्हणजे मनरेगा। आणि या मनरेगाच्या अंतर्गत सुद्धा आपण पाहिलेले की केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे, ज्याच्याबद्दल आपण यापूर्वी सुद्धा एक दोन व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे। परंतु आजही बरेच सारे जॉब कार्ड धारक केवायसी करण्याच्या प्रतीक्षेत आहेत। केवायसी कशी करायची याच्याबद्दल त्यांना कल्पना नाही आणि यास्तव पुन्हा एकदा आज ही माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून एक नवीन बिल आणण्यात आलेलं आहे, ज्याच्यामध्ये VBG रामजी अशा नावाने अर्थात विकसित भारत गॅरंटीड रोजगार स्कीम जी आहे ती स्कीम या ठिकाणी लॉन्च करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। सध्या सुरू असलेल्या मनरेगाचं नाम बदलून ती योजना पुढे आणण्यासाठी एक बिल मांडण्यात आलेलं होतं आणि याच्याच अंतर्गत काही आकडेवारी मांडत असताना जवळजवळ 16,30,000 लाभार्थी हे या केवायसी प्रक्रियेमधून किंवा इतर अन्य कारणास्तव याच्यातून वगळण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर मनरेगाच नाही तर बऱ्याच साऱ्या राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या योजना ज्याच्यामध्ये लाभार्थी मोठ्या प्रमाणात बोगसरित्या लाभ घेण्याचा प्रयत्न करतात आणि खरे लाभार्थी लाभापासून वंचित राहतात। आणि याच्या अंतर्गत केवायसी प्रक्रियेमुळे त्या कामगाराची, त्या लाभार्थ्याची ओळख पटवण्याची एक प्रक्रिया आहे। आता याच्यामध्ये बरेच जण म्हणतील मग ही केवायसी कशी करायची, याला काय ऑफलाईन अर्ज भरून द्यायचा आहे का किंवा ऑनलाईन पद्धतीने घरी बसल्या करू शकता का? तर ही जी काही केवायसी प्रक्रिया ही आपल्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पार पाडली जाते। आपले जे काही ग्राम रोजगार सेवक असतील यांच्या माध्यमातून NMMS च्या जे काही ऍप्लिकेशन आहे या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून फेस आधार RD ऍप्लिकेशनच्या माध्यमातून लाभार्थ्याची लाईव्ह फोटोसह जे काही फेस बायोमेट्रिक न केवायसी केली जाते आणि याच्या अंतर्गत जे काही लाभार्थी, जे काही मनरेगाचे रोजगार असतील त्या रोजगारांची केवायसी केल्यानंतर त्यांचे पुढे लाभ सुरू राहणार आहेत। आता याच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर येणारे जे काही मास्टर असतील किंवा येणाऱ्या काळामध्ये रोजगार देणं असेल, या सर्व प्रक्रिया फक्त आणि फक्त या केवायसी होणाऱ्या लाभार्थ्यांनाच दिल्या जाणार आहेत। त्याच्यामुळे आपण जर जॉब कार्ड धारक असाल, आपल्याला गाईगोटा असेल, विहीर असेल, नियमित दिलेला जाणारा रोजगार असेल, घरकुलाची कामं असतील, अशा प्रकारचे मस्टर जर क्लिअर करायचे असतील किंवा तशी जर कामं आपल्याला पुढे मिळवायची असतील तर आपल्या जॉब कार्डची केवायसी झालेलं असणं आवश्यक आहे। त्याच्यामुळे वेळ दौडू नका। अगदी 1 ते 2 मिनिटाचा कालावधी ही केवायसी करण्यासाठी लागतो। आपल्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये भेटून, आपल्या ग्राम रोजगार सेवकाला भेटून आपली ही NMMS च्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून केवायसी पूर्ण करून घेऊ शकता। धन्यवाद।